श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत तिखट शेवया। त्यासाठी एका भांड्यात तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण आणि मिरच्या टाकल्या। मिरच्या तडतडल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। कांदा हा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा छान। तो भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपण लगेच शेंगदाणेही टाकून घ्यायचे। शेंगदाण्यामधला ओलसरपणा जाऊ द्यायचा, म्हणजे ते थोडा वेळ चांगले फ्राय करायचे। नंतर त्यामध्ये हळद आणि गरम मसाला टाकून घ्यायचा। त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये टमाटे टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ते छान फ्राय करायचं। ते सॉफ्ट झाल्याच्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते एकदम मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये शेवया टाकून घ्यायचे आणि ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। सोबतच नंतर आपण जे पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते त्यावर वरतून सोडायचं आणि पाणी टाकल्याच्या नंतर आपण ते परत एकदम मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटानंतर बघू शकता आपल्या शेवया रेडी खाण्यासाठी। नंतर त्यावर एक तुपाचा गोळा टाकायचा, जेणेकरून शेवया ह्या मोकळ्या आणि सुटसुटीत होता। लहान मुलांना तर खूप आवडतं आणि आमच्या इथं खूप आवडतं, म्हणून मी बऱ्याच वेळेस रात्रीच्या जेवणात याच बनवते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।